आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। काय चाललंय तुझं? हा, एवढं सगळं सांगून समजावून सुद्धा तू तुझ्या मनात येईल तेच केलंस ना? अश्रू, हे बघ, तू ना चुकीचा अर्थ काढ। काय चुकीचा अर्थ काढायलोय? हा, का का अंबिका, का तू खोटं बोललीस? तुझ्या एका खोटं बोलण्याने त्या मुलाला काय काय सहन करायला लागतं। माझ्या समजवण्याचा काय फायदा झाला? हा, बोल ना। अश्रू, तुला माहितीये, मी माझ्या अण्णा दादाला असं कुणासमोर झुकलेलं नाही बघू शकत, आणि त्यात त्याला त्या शेखरच्या घरच्यांची पाय धरून माफी मागायला लागणार होती। मला हे कवच पटणार नाही, मला हे कवच सहन झालं नसतं। अशू, तू जर माझ्या जागी असती तर तू काय केलं असतस? अन्नदादाचा अपमान सहन केला असतास काय? तुझ्या प्रेमासाठी अन्नदादाला तू शब्दांची माफी मागायला लावली असतेस काय? आपण लहानाचं कधी मोठं झालो कळलंच नाही ग। मला आठवतंय, लहानपणी जया फक्त भावाचं कर्तव्य पार पाडत नव्हता, आपल्या प्रत्येकाच्या चांगल्या वाईटात, प्रत्येक गोष्टीत कधी आई तर कधी बा, कधी कधी भाऊ, मित्र म्हणून कायम आपल्या पाठीशी राहिला। असं झालेला अपमान, असं कोणी दुखावलेलं मला पण सहन झालं नसतं ग। अगं, तेच तर कवादांना तुला सांगायचा प्रयत्न करत होतो। आपल्या इच्छा, आपली स्वप्न पुरी व्हावीत म्हणून तो माणूस त्याचं बालपण, तरुणपण समजाच हरवून बसता ग। मग मला सांग, आपण त्याच्यासाठी एवढं नाही काय करू शकत? हे आशू, अन्नदादाला कधी वाटत नसेल काय ग, आपण पण इतरांसारखं असं मस्त फिरावं, कुणी आवडलं तर त्याच्यावर मनापासून प्रेम करावं, पण आपल्या सुखासाठी त्यानं त्याच्या सुखाचा त्याग केला। अगं, त्यानं त्याच्या वाटणीचा आनंद आपल्याला दिलाय, मग मी एवढ्या गोष्टीसाठी स्वार्थी झाले तर माझं काय चुकलं? मी मुद्दाम नाही केलं ग। अंबे, मला माहितीये ग, तू हे सगळं मुद्दामून नाही करत आहे। जर का उद्या तुला शेखर भेटला आणि त्यानं तुला या सगळ्याचा जाब विचारला, तू त्याला काय उत्तर देणार अंबे? खरं सांगू, आता बोलण्यासारखं काही उरलंच नाहीये। समजा संपलंय। अंबे, लग्न होईल की नाही, तुमच्या या नात्याचं काय भविष्य मला नाही माहिती। तुमचं प्रेम खरं होतं का खोटं हेही मला नाही माहिती, पण अंबे, तुमची मैत्री तर खरी होती ना?
मैत्रीच्या पोटी तरी त्याला एकदा भेट आणि बोल त्याच्याशी. बोलशील ना? मी म्हणालोय म्हणून तरी बोल ग एकदा त्याच्याशी. ए शिक्के मार्या या बाहेर. शेखर, यू टर्न घे. आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ. ए तूच ये वेळ नाही, ऊन तापा लागले. ये शेखर, ये 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 रसमलाई ये. या दोघी रसमलाईवर टाकलेल्या चारोळ्या. अरे खाऱ्या फुटाण्यानं इथं आमच्या गावातून आम्हाला तोरा दाखवताय तुमच्या पैशाचा. आपली गावातली माणसं म्हणून आडगी वाटलो होय तुम्हाला आम्ही. जो तो उठतोय आणि माझ्याच पोराच्या सुखाच्या आडवा येतोय. ओ वकील नानासाहेब थांबा. ही केस माझी आहे, मी निकाल लावतो याचा. कसं आहे, या गावात लय जणांना माझ्या हातनं मार खायला आवडतोय, त्यातलं आहे हे. अरे ये शिक्के मार्या, तुझ्या त्या मित्राची त्या बॉयलरची कशी तंदुरी बनवली होती हं? त्याच्यापेक्षा वाईट हालत करी ना तुझी. हा याच्या तर हे बघा, भर रस्त्यात तुम्ही वाद घालू नका. आम्ही विषय वाढवत नाही, पण तुमच्या या घोबडाला सांगा माझ्या वाटेत परत आडकाठी करायची नाही. ते आपलंच चुकलं नाना. त्या दिवशी यो जयाच्या घरी आला होता का नाही, त्याच वेळेला याला कोलायला पाहिजे होता. हा माझ्या आणि अंबिकेच्या वाटेत आलाच नसता. काय कपाळाला आट्या का पडल्यात? हाच प्रश्न पडलाय ना. हे समजा आम्हाला कसं कळलं ते. राघव जेधे आणि रंगराव जेधे म्हणतात आम्हाला. अंबिकेवर माझं जीवापाड प्रेम आहे, प्रेम. तेव्हा तिच्या घराच्या आजूबाजूला चिटपाखरू जरी आलं की नाही, त्याची फडफड आम्हाला कानात ऐकू येते. आणि तू तर रस्त्यावरच कुत्रा आहेस. तुला तर हाड म्हणायच्या पण लायकीचा नाहीस तू. कापून टाकी ना. हा राघव, मी शांतपणे ऐकू घेतो म्हणून तोंडात येईल ते बोलू नकोस. ए राघव, माजोरडा कुणीकडचा हा तुझा मास तुझ्या घरी दाखव. आणि आम्हाला तुझ्यासारखी ओरबाडून खायची सवय नाहीये. आम्हाला जे हवं ना ते आम्ही मिळवतोच. आणि माझा मुलगा शेखर काही लेचापेचा नाहीये. शालिनी कीर्तिकर आई आहे त्याची. आम्हाला जे हवंय ते आम्ही मिळवणारच, बाय हुक और क्रूक. कळ? ए इंग्रजी माध्यम, आम्ही बोलालो ना इथं. तुझी काय मधी मधी पिरपिर पिरपिर तोंड मीठ आता. राघव, ए आवाज चढवायचा नाही हा. दोस्त दोस्त म्हणून घेत विश्वासघात केलायस तू. डोक्यात गेलायस माझ्या. हा राघव, ठरवलं तर मी सुद्धा तुझ्यावर हात उचलू शकतो, पण अरे मग उचल की. ये समोर बघूया हाय का तुझ्या अंगात दम. तुझ्यात आणि माझ्यात फक्त हाच फरक आहे राघव. मी वादाशिवाय एखादी गोष्ट सोडवू शकतो, पण
पण तुझ्यासारखा गावगुंडाला त्यासाठी मारामारी करावी लागते. ए गावगुंड कुणाला म्हणतोस रे? टाळ लावून सील करून टाकीन. हे रग्या थांब थांब थांब. ह्यो बोलूया म्हणतोय ना हो? बोलूया की चर्चा करून प्रश्न सोडू. बोला. हे बघा आत्ता कळतंय यांना. हे फुलबाजी, आता बघायचं आम्ही नाही, आता बघायचं आणि ऐकायचं तुम्ही. रग्या अरे नुसता विचार करतो म्हटलं आणि विषय सॉर्ट झाला की रे. म्हणजे बघ, तुझ्या आणि आंबीच्या लग्नाचा मुहूर्त काढतो आणि या अख्ख्या कीर्तिकर खानदानाला त्याच्या रुकवतात खोचून सजवून बसवतो. कळलं का? खाऱ्या वाटाण्यानो आमच्या राघवच्या आणि अंबिकाच्या लग्नाला सहकुटुंब यायचं. आमंत्रक रंगराव जेधे. या 2 चारोळ्यांना गेटवर उभा करूया गुलाब पाणी शिंपडायला. काय आणि हा बोलका भावना करून ठेवूया तिथं पंख्यावर. वेगळ्या रंगात केस रंगवून या. चलो घ्या. चला. मागच्या टायमाला बी असंच झालं आणि ह्या टायमाला बी असं. मी जे मागच्या टायमाला तुझ्या बरोबर असायला पाहिजे होत, कुठल्या कामात रुदावलं काय कळलं नाही. आणि ह्यो या शेखरला लांब ठेवला असता ना तर ह्यो दिवस बघायची वेळ आली नसती. आमच्याच घरात येऊन असं वागलं असं वाटलं नव्हतं. दोस्त म्हणून पंक्तीत बसवला आणि हे असं. नाटक मामा, नाटक. नाही, माझंच चुकलं. पायाच्या पायतनाला पादुकांची जागा दिली. हे बघ जया, आता याचा जास्त विचार करू नकोस, सोडून दे. मी काय म्हणतो मामा, नाही म्हणजे तू पण विचार कर. आपल्या मागं काय ना काय तर लागलेलंच आहे. आता अजून काही अडचणी येण्याआधी आपण एक चांगला मुहूर्त बघू आणि लवकरात लवकर अबून राघवचं लगीन लावून देऊ. काय म्हणतो? नग नग, अरे एवढं गडबड कशाला करायला लागलायस? अरे अति काही संकटात नाही, एवढी गडबड करू नकोस लग्नाला. होय अरे मामा, प्रश्न घाईचा नाहीये. आणि बघ, राघव आता सुधारलाय आणि प्रत्येकाला त्याची परीक्षा घेत बसणं मला काय पटत नाही. 1-2 वेळेला ठीक आहे, परत परत काय? अरे पण मी काय म्हणतो मामा, आता यावर चर्चा नको. बरं मला सांग, आता लग्नाची पुढची बोलणी करायला आत्याला कधी बोलूया? बोलूया की. अरे एवढी घाई का? आता बघ, तुझी बहीण उपाशी आहे, तुला माहित आहे का? काय मग अंबूस सकाळपासून उपाशी आहे? काहीच खाल्लेलं नाही. मग आजी कुठे आहे? अजय, हे अजय. बरं था, मी आता ताट तयार करतो, तू अंबूला बोल. अजय, अंबू, अंबू, ए अंबू, अगं आलीस का? ये बघू इकडं. बस इथं, इकडं इकडं इथं. बस बस. जया, हा आलास का? आलो. काय करायला हे? आता गप गुमन इथं बसायचं आणि ताटातले सगळं संपवायचं. हा, अरे पण हे जोवर तुझा अन्नदाता जिवंत आहे तोवर तुला काळजी करण्याचं कारण नाही. काय झालं?
आशू थांब. आशू प्लीज थांब, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आशू आमच्या प्रेमासाठी मी सगळं सहन करतोय, पण अंबिका का गप्प राहते ती? तिचं काहीच प्रेम उरलं नाही का आमच्यावर? असं नाहीये. तू प्लीज तिला समजून घ्यायचा प्रयत्न कर. तुझ्या बाबतीत घरात जे काही घडलं त्याचं तिला बिलही वाईट वाटतं. वाईट वाटतं तर मग स्पष्ट का नाही बोलत ती जयदेवशी? आशू, देवा शपथ सांगतो, मी अंबिकाला आयुष्यात विसरू शकणार नाहीये. सगळं चाललंय ना ते नको वाटतंय मला. परत सहन करण्याची ताकदच नाही उरली आहे माझ्यात आता. शेखर, ती बोलली नाही याचं तू वाईट वाटून घेऊ नको. तिच्या अन्नदाताचा स्वाभिमान तिच्यासाठी लय महत्वाचा. तिनं आजपर्यंत त्याला कुणासमोर झुकू नाही दिली. त्याच्याविषयी लई प्रेम आहे तिच्या मनात. मग त्याला त्रास होईल असं ती का वागल तूच सांग. तुमच्या अंबिकाचं सुद्धा आमच्या शेखरवर प्रेम आहे. ए बाई, तुझ्या जिभेला काही हाड आहे का नाही? आम्ही ऐकून घ्यायला लागलोय म्हणून काय बी बोलत सुटलीस? वाटायला लागा. ठीक आहे, आम्ही जातो. पण आम्ही जाण्याआधी तुमच्या अंबिकाने जर शेखरवर प्रेम असल्याची कबुली दिली तर तुम्हाला आमच्या पायावर नाक घासून माफी मागावी लागेल. हाय मंजूर. जेव्हा जर ती सगळ्यांसमोर खरं बोलली असते तर जयाचा तिच्यावर असलेल्या विश्वासाला एका क्षणात तडा गेला असता. म्हणून ती तुझ्या बाजूने बोलली नाही. प्लीज गैरसमज करून घेऊ नको तिच्याबद्दल. आशू, अंबिकासाठी जर तिच्या दादाचाच शब्द प्रमाण असेल तर माझ्या गैरसमज होण्याने न होण्याने काय फरक पडणार? आशू, आशू, इथं काय करतीस? हा, जो माणूस आपल्या घराच्या वाईटावर उठलाय त्याच्या संगत बोलताना तुला लाज नाही वाटत? बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मामा. एक मिनिट, माझं नाव सुद्धा तोंडात घेऊ नका. आता एक भागली आता दुसरीच्या मागे लागलाय व्हय? नाही, खरंच असं काही नाहीये. तुम्ही समजून घ्या. आम्ही फक्त समजतो, चांगलं समजतोय, चांगलं ओळखलंय तुम्हाला. चल निघ. आणि तू इथं काय करतीस? चल चल. अप्पा, अप्पा, अप्पा ऐका तरी. अप्पा, अप्पा, अप्पा. लाज वाटते मला, लाज. अगं, ज्या माणसामुळे आपल्या घराची आबरू जायची वेळ आली तो माणूस आपल्या घरातून आपल्या अंबूचा हात धरला, त्याला मागणी घातली आणि त्याच्या संगत बोलायची तुझी हिंमत कशी झाली? लाज वाटची ग, लाज. मला खरं खरं सांग, या शेखर बरोबर तुझं काय चाललं होतं? सांग आशू, मी तुला काहीतरी विचारतोय. आशू, काय चाललं होतं? अप्पा, अप्पा तुम्ही एकदा ऐकून तर. काय ऐकून घेऊ? हा, काय ऐकून घेऊ? हे बघ, जेवढी तू माझ्यासाठी महत्वाची आहेस ना, तेवढाच माझा स्वाभिमान आणि माझी गावातली प्रतिष्ठा सुद्धा माझ्यासाठी महत्वाची आहे. कळलं ना? तू त्या नालायक माणसाबरोबर गावातनं फिरत असताना गावातल्या माणसांनी बघितलं असतं तर गावात किती भोपाळा झाला असता माहितीये तुला? अप्पा, मला मान खाली घालायला लागेल असं कवाच वागणार नाही मी. घात केलास, माझ्या पुरीनेच माझा घात केला. घात केलास, घात.
अगं अगं येडे, तुला कळत कसं नाही? अगं नादाला लावतोय तू, तुला नादाला. मी काय करणार नाही, मी तुला मारत नाही. मला खरं खरं सांग, मला खरं खरं सांग, त्या शेखर बरोबर तुझं काय चाललं होतं? बोल, काय चाललं होतं? नव्हतं करत अप्पा, खरं सांगतोय. हे बघ, वेळ पडली तर तुला हिरी ढकलून दिलं, पण माझा मान आणि प्रतिष्ठा मी धुळीला मिळवणार नाही, सांगून ठेवतो. हे बघ, मला खरं खरं सांग, मला खरं खरं सांग. अप्पा, ती फक्त ओळख आहे म्हणून उभा होतो, दुसरं काय बी नाही. नाही, तू अशी सांगणार नाहीस. अप्पा, अजून किती खोटं बोलशील? अजून किती खोटं बोलशील? आशू, आशू, मी तुला शेवटची विचारतो, मला खरं खरं सांग, आता जीव घेईन मी तुझा. रडून नाटकं करू नकोस. असली अवलाद नशिबे न आलेली बरी. बापाच्या माघारी असलं धंद, बापाची अब्रू घालवणारी आणि असली ही पोरगी, त्या पोरगीचा बाप होण्यापेक्षा मेलेला बरं. तू माग तू. चल चल, मीच जातो. सोड मला, मला सोड. सोड आशू, आशू सोड मला. सोड आशू, सोड आशू, आशू सोड. सोड इकडे सोड, सोड आशू, सोड म्हणतो. सोड मला. मी सांगतो, माझं आणि शेखरचं नाही, अंबिका आणि शेखरचं एकमेकांवर प्रेम आहे. परत बोल, परत बोल. अंबिका आणि शेखरचं एकमेकांवर प्रेम आहे. खोट, सरळ सरळ खोट. अंबिकाचं प्रेम नाही हे तिनं याआधी सांगितलंय. स्वतःला वाचवायसाठी तिची ढाल करतीस होय? नाही हो अप्पा, मी खरं बोलायलोय. ए, ही रडण्याची नाटकं माझ्या समोर करू नकोस. कसं सांगू तुम्हाला? तुम्हाला पटत नाहीये ना? तुमची शपथ घेऊन सांगतो, अंबिका आणि शेखरचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे अप्पा, आणि एक कराय, दुसरं काय बी नाही. आशू, तुझे हे आंबू बद्दल सांगायला लागलीस, ते खरं आहे? होय अप्पा, ते कारण अंबिकाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आजपर्यंत शेखरनं जे जयासाठी, आपल्यासाठी, या घरासाठी केलं ते अंबिकाच्या प्रेमापोटीच केलं अप्पा. आणि एवढंच नाही अप्पा, अंबिकाच्या मनात अजून बी राघव बरोबर लग्न करणं नाहीये. तिला मनापासून शेखरच आवडतो. फक्त जयाचा शब्द मोडू नये, त्याला कोणी काही बोलू नये, त्याला मान खाली घालायला लावू नये म्हणून ती या लग्नाला तयार झाली अप्पा. खूप दिवस अंबिका काहीच बोलणं झाली म्हणून शेखर स्वतःच तिला मागणी घालायला आपल्या घरला आला. त्याच्या मनात कुठलाच वाईट हेतू नव्हता अप्पा, आणि त्यानं तिचा हात मुद्दाम नाही धरला, तर तिच्या प्रेमापोटी धरला होता. पण जयाला यातलं काहीच माहित नव्हतं, आणि त्यानं गैरसमज करून घेतलाय. आंबू, माझी आंबू, काय अप्पा, अप्पा, मी रडू नका की. तुम्हाला रडताना नाही बघवत हो. गप्प बसा. लय वाईट वागलो ग मी तुझ्या बरोबर, लय वाईट वागलो पोरी, कसं लय वाईट वागलो.
तुझ्या बापाने तुला चूक झाली, माफ कर त्याला, माफ कर. आप्पा तुम्ही माफी मागू नका. तुम्हाला काय बी माहित नव्हतं म्हणून तुमचा गैरसमज झाला. तुम्ही मुद्दाम नाही केलं. तुम्ही माफी मागू नका. आशू तुझं पण शेखरवर प्रेम. खूप खूप प्रेम आहे आप्पा. क्षणोक्षणी उठता बसतात योच आहे तिच्या मनात. ती आपल्या बरोबर शरीरानं आहे पण मनाने ती फक्त शेखर जवळ आहे आप्पा. तिचं लय प्रेम आहे शेखरवर आप्पा. पण तिकडं शेखर आणि इकडं जया दोघांचं बी तिच्यावर खूप प्रेम आहे. तिची गत ना इकडं आड आणि तिकडं वीर असल्यासारखी झाली आहे बघा. तिची तुम्ही काळजी करू नका. माझ्या अंबूसाठी मी आता काय बी मार्ग काढी. होय, मी काय बी मार्ग काढी. हा राजू, आता आपण जे बोलतोय ना त्यातलं कुणाला काय बी कळू देऊ नकोस आणि विनीताला तर नकोच नको. होय मी कुणाला काही सांगणार नाही. मामा अरे काय रे एवढं तातडीनं फोन करून बोलून घेतलंस. काय बोलायचंय काय? मला जरा तुझ्या लग्नाबद्दल तुझ्याशी बोलायचं. परवा तो शेखर घरला आला, त्यानं तुझा हात धरला आणि घरातलं वातावरण सगळं बिघडलं. आणि जयानं तुझं आणि राघवचं लवकरात लवकर लगीन करायचं ठरवलं. चल ये बसून बोल. अबो ये बस. अगं ये बस. अंबू तुला आठवते तू लहान असताना मला एक प्रश्न विचारला होतास, मामा म्हणजे काय? भाई किंवा तू म्हणला होतास ज्याची मायाळू माया तो मामा. बरोबर. अंबू फक्त आई वडिलांच्या ठिकाणीच मामा असतो असं नाही, तर भाच्यांचा तो मित्र बी असतो. मी हे सगळंच आहे असं समज. माझी लेक म्हणून मी तुला एक विचारतो, मला खरं खरं सांगशील तू या लग्नाला खरंच तयार आहे? बोल बोल अंबू. आपल्या दोघांशिवाय इथं कुणीच नाही. तुझे जे काय मनात आहे ना ते सगळं सांग मला. त्या मामावर विश्वास ठेवून सांग. तू बोललीच नाहीस तर मला कसं समजणार खरंच तुला हे लगीन करायचं आहे? अंबू तुझं राघव बरोबर लग्न मोडून शेखर बरोबर लग्न ठरलं तर शेखर बरोबर लग्न करून तुला कीर्तिकरांची सून व्हायला आवडेल? मामा तुला हेल्मेट बद्दल कसं कळलं? कोणी सांगितलं काय का तू हेल्मेटच तुझ्याशी बोललाय? एक मिनिट. हेल्मेट? कोण हेल्मेट? म्हणजे काय आहे हेल्मेट? काय नाही मामा ते अरे तू हे समजा कशाला विचारायला? हे बघ, तुला शेखर बरोबर लग्न करायला आवडेल की नाही तेवढंच सांग.
म्हणजे आशू म्हणत होती ते खरं आहे. अंबूचं शेखरवर प्रेम आहे. काय ग हा? एवढी आश्चर्यचकित का झालीस? तुला वाटलं की हे मला कसं कळालं, कुणी सांगितलं, याच आश्चर्य वाटलं का? सांगतो, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. अगं आशू, इथं काय करतीस? हा? जो माणूस आपल्या घराच्या वाईटावर उठलाय त्याच्या संग बोलताना तुला लाज नाही वाटत? चाल चाल. अप्पा अगं अगं येडे, तुला कळत कसं नाही? अगं नादाला लावतोय तू, तुला नादाला. माझं आणि शेखरचं नाही, अंबिका आणि शेखरचं एकमेकांवर प्रेम आहे. या सगळ्या गोष्टीवरनं मला जरा संशय आलाच होता. जयाची आणि त्या शेखरची मैत्री, त्यांना आपल्याला मदत करणं, कोर्टात जयाच्या बाजूनं जबाब देणं, त्या अधिकाऱ्याच्या विरोधात जाऊन हे कर्जमाफी करणं, हे सगळं बघून मला वाटलं होतं की पाणी कुठंतरी मुरतंय. हा, पण मला हे वाटलं नव्हतं की तुझं त्याच्यावर एवढं प्रेम आहे, तुला त्याच्याबद्दल इतकं काय वाटतं, हे मला स्वप्नात बी वाटलं नव्हतं. पण आंबू, ह्या तुझ्या माबापासून काही बी लपवून ठेवू नकोस. जे काय असेल ते खरं खरं सांग. तुझं खरंच शेखरवर प्रेम आहे? मामा, मी कुठल्या तोंडानं वय म्हणून सांगू र. मला एक कुणापासून लपवून ठेवायचं नव्हतं, पण मला हे समजा सांगून माझ्या अण्णा दादाला, तुम्हा समजासनी अडचणीत ते आणायचं नव्हतं. जेव्हा तो मंदिरात मुलगा बघायला येणार होता तेव्हा नेमकं तिथे शेखर बी आला आणि मला असं वाटलं का तो मुलगा हेल्मेटच आहे, म्हणजे शेखरच आहे. आणि तिथं समजा घोळून बसला मामा. जेव्हा अण्णादादा बोलला की माझी बहीण मी सांगल त्याच मुलाशी लग्न करेन, मी ठरवलं की हेल्मेटवर आपलं प्रेम होतं हे समजा विसरून जायचं, कारण तेव्हा माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता आणि मी कुणाला बोलू पण शकत नव्हते मामा. तरी मी हिम्मत करून ठरवलं का एकदा अण्णा दादाला व्यवस्थित नीट समजून सांगायचं. मामा, पण माझी तेवढी हिम्मतच झाली नाही र. बरं, माझं एवढंच कारण नव्हतं. जेव्हा अण्णा दादाला समजलं असतं की गावातल्या इतर पोरींसारखं माझी बी बहीण दुसऱ्यावर प्रेम करते, लई मोठा धक्का बसला असता र माझ्या अण्णा दादाला. मामा, अन्नदादा ना माझा जीव आहे, त्याला लागलं की कळ मलाच होते रे. म्हणून मी हे समजा लपवून ठेवलं, सांगितलं नाही. एवढ्या वयात एवढं पुरी काय काय मनात दाबून ठेवलंस? पुरी तुझं लय कौतुक वाटतं ग. मामा, तुला बी माहितीये माझ्या अण्णा दादाचा माझ्यावर केवढा जीव आहे ते. अरे बघ की, कसला बी विचार न करता त्यानं त्याच्या समध्या प्रॉपर्टीवर पाणी सोडलं. त्यानं त्याच्या बहिणी पुढे कोणता बी स्वार्थ नाही बघितलं, त्यानं फक्त त्याच्या बहिणीचं सुख बघितलं. मग मी माझ्या भावाचा विचार न करता माझ्या प्रेमासाठी कशी काय स्वार्थी होईल मामा? हे जरी सगळं खरं असलं तरी तुझं शेखरवर खरंच मनापासून तेवढंच प्रेम आहे.
वय मामा, माझं शेखरवर लय प्रेम आहे. माझ्यापेक्षा मी जास्त प्रेम आहे त्याच्यावर. माझी आणि त्याची काय एवढी ओळख नाही, परिचय नाही, पण तू त्याला चांगलं ओळखतीस. स्वभावानं कसा आहे का तू? हा? मधावानी गोड आहे, कापसावानी मऊ आहे. माझा अन्नदादा कसा प्रत्येक स्त्रीचा आदर करतोय, अगदी तसाच प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा आहे तो. लई चांगल्या स्वभावाचा आहे. त्यानं राघवला वाईट करून तो किती चांगला आहे हे दाखवून देऊन अन्नदादाकडे माझा हात मागायला आलाच असता की. पण त्यानं तसं केलं नाही ना. या उलट राघव कसा चांगला होईल यासाठी त्यानं प्रयत्न केले. शेखर खराच निस्वार्थी आहे का? ठरलं. काय? तुझं शेखर बरोबर लगे. एक बाप आपल्या पोरीच्या हितासाठी काय बी करायला तयार आहे. त्या राघव बरोबर लगीन होऊन आयुष्यभर कुठत बसावीस अशी माझी इच्छा नाही. पण मामा, अन्नदादांना आत्या, राघव, नानांना शब्द दिलाय, मग कसं करणार? त्याची काळजी करू नकोस. ते समज माझ्यावर सोड. आत्ताच मी त्याला सांगितलं असतं, बरं परवाच्या गोंधळामुळं घरातलं वातावरण सगळं बिघडले. पण मला संधी मिळाली की नाही, मी त्या संधीचं सोनं करेन. होय, यासाठी जरा टाइम लागेल. पण पुरी, तू काय बी काळजी करू नकोस. तुझ्या मनासारखं तू टेन्शन घेऊ नकोस. तुझा ह्यो मामा आता सगळं सांभाळायला तयार आहे. मामा, पण या समजात माझा अन्नदादा दुखावणार नाही याची काळजी घे. कशाची आहेस का तू? कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हे बघ पुरी, तू काय बी काळजी करू नकोस. मी आहे ना. जा, उशीर झाला. बाय. थँक्यू मामा. देवा, अंबूच्या बाबतीत घेतलेला निर्णय यथा सांग माझ्या हातनं पार पडू दे. ताई दाजी आशीर्वाद असू द्या. मामा, मला राहून राहून एक शंका यायला लागली. अंबूच्या लग्नात परत काही अडचण येणार नाही ना? नाही म्हणजे आपण एकदा त्या ज्योतिषी बुवांकडे जाऊन आलो असतो तर बरं झालं असतं. तुला काय वाटतंय मामा? ते मामा, हा बोल की. काय रे? काय रे, कसलं विचारतेस तू? हा, तुझं असं चेहरा का पडलाय? काय झालंय? काय नाही, ते 5-7 दिवस जरा धावपळी इकडची तिकडची काम त्यानं झालाच. तुला काय बरं वाटणं झालंय काय? आपण डॉक्टरकडे जाऊया काय? नाही नाही, बरं आहे, बरं आहे. बरं, एक काम कर, तू जा घरला आणि आराम कर. जा. नाही तर थांब, मी सोडतो तुला. चल चल चल, नको नको नको. ये चल. जया, मला जरा तुझ्या बरोबर बोलायचं होतं. बोल की मामा. काय आहे जया की माझ्या हातनं एखादी जर चूक घडली तर ती चूक तू पदरात घेशील का
माझ्यावर राग धरून माझ्याशी संबंध तोडशील. अरे मामा असं का बोलायला लागलेस तू? हा? अरे तुझी एक चूक काय 10 चुका पदरात घ्यायला तयार आहे मी. अरे तू केवढं काय काय केलंय आमच्यासाठी? हा? मला बी हेच म्हणायचं होतं. या माणसाच्या हातनं चुका होत्यात, पण त्याच्यावर आपल्या मनाला तो अर्थ लावून त्याच्यावर राग धरायचा नसतो. मामा तू काय बोलायला लागले? मला समजेल असं बोल की. जया तुला स्पष्टच सांगतो, हे बघ, नाण्याला 2 बाजू असतात. त्या दोन्ही बाजू महत्वाच्या असतात. आपण छापाकाटा करताना आपल्याला एकाच बाजूचा विचार करावा लागतो. तसा तू एका बाजूला राघवचा आणि एका बाजूला शेखरचा विचार कर आणि मग ठरव आंबूसाठी कोण योग्य आहे. आंबूची काळजी कोण घेईल, आंबूला कोण सुखात ठेवेल. मामा तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. माझ्या मनात तुझ्याबद्दल लई आदर आहे. आणि हे असं काय बी बोलू त्या लायकी नसलेल्या माणसासंग नातं जोडायला सांगून आपल्या नात्यात खोट नको आणूस. अरे तुला सगळं माहित असताना, तुला सगळं सांगितलेलं असताना तू. हे बघ, मला माहित होतं की ही गोष्ट तुला पचणार नाही, पण जया, अरे अरे शेखरच आंबूला सुखात ठेवल राघवपेक्षा. तिला जपल, तिची काळजी घे. हे बघ, त्या राघव बरोबर माझी काही दुश्मनी नाही किंवा त्याच्यावर माझा राग नाही. जया, शेखरचं आंबूवर लय प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. तो तिला सुखात ठेवल, म्हणून मला वाटतं की तू शेखरचा विचार करावास. जमणार नाही. तो माप प्रेम करतो म्हणून त्याचं लगीन अंबिशी लावून देऊ असं कधीच होणार नाही. जया, हे बघ, तुला माझं ऐकायचं नसेल तर राहू दे, पण एकदा आंबूला विचार. हे बघ, जर तिला राघव बरोबर लगीनच करायचं नसेल तर. मामा आपल्या आंबूला कोण आवडतं कोण नाही, तिला हे लगीन मान्य आहे का नाही हे समजा नंतर विचारू. पण ज्यानं दोस्तीच्या नावाखाली आपल्या पाठीत खंजीर खोपसला, तोंडावर चांगलं वागायचं नाटक करून आपला विश्वासघात केला, तो माणूस आपल्या आंबूसाठी योग्य आहे असं कसं काय विचार करू शकतोस तू? आणि तू राघव बरोबर लगीन ठरविताना आंबूला विचारलं होतंस? नाही, विचारलं असशील, वर विचारलं बी असशील, पण तिनं मनापासनं नाही तर तुझा मान राखावा म्हणून ती लग्नाला तयार झाली. बघ, एकदा नीट तिला विचार की तुला लगीन करायचं हाय का नाही. आणि तू पण शांत होऊन विचार कर की आपल्या आंबूला राघव सुखात ठेवल का शेखर. कसला विचार करतोस? यात विचार करण्यासारखं काय आहे मामा? समजा सोपं आहे. अंबीचं राघव संग लगीन झालं तर ती लई खुश असेल आणि घरची समधी मंडळी तिच्या संग असतील. आत्या नाना आपण समधी. अरे घरातली माणसं बरोबर असतात म्हणजे सुख असते असं नसतंय. तिला आयुष्य काढायचंय त्यांच्या बरोबर. हा, तिच्या मनाचा विचार कर. राघव का वाईट माणूस आहे काय? अरे तो आता सुधारलाय, तो अंबूची काळजी घेईल मला खात्री आहे. अरे बाबा, सुरुवातीला जरा नवं वाटेल तिला, पण नंतर होईल सवय. आणि काय रे मामा, तुला अचानक असं काय झालंय? तू ते शेखरची बाजू का घ्यायला लागलाय? पर तुला सगळ्यात आधी माहित होतं ना तो कसा आहे काय आहे ते, मग तू अचानक असं का बोलायला लागलाय मला कळणं झाले. हे बघ, ज्यावेळी माझं डोळं झाकलं होतं तेव्हा तुझं उघडं होतं. आता तुझं झाकल्यात आणि माझं डोळं उघडल्यात. माझा बी शेखर बद्दल गैरसमज होता, पण आता नाही. आता सगळं उलट झालंय. हे बघ, त्यानं प्रेमापोटी आपल्या मुलीचा हात धरला म्हणून तो वाईट होतोय असं नाही. मामा, ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ता विचारून काय बी फायदा नसतोय. सोडून द्या तो विषय.
ज्याची माझ्या बहिणीचा हात धरण्यापर्यंत मजल गेली, त्या मुलाचं माझ्या बहिणी संग लगीन कधीच नाही होऊ शकत. आणि राघव आपल्या अंबू बरोबर कसं कसं वागला हे तुला माहित नाही? पण राघव आता सुधारलाय ना हो मामा. आणि हे लगीन ठरलेलं असताना, समजा गावाला माहित असताना आपण जर दुसऱ्याच कुणा संग लगीन लावतो हे जर आत्याला कळलं तर तिला किती वाईट वाटेल. ठीक आहे, आता सगळं तू ठरवलंयस तर मी काय बोलणार. माझं काय फक्त सल्ला देण्याचं काम. तो पाळायचा नाही पाळायचा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. मामा, मी आज तुझ्या शब्दाचा तुझ्या सल्ल्याचा आदर करतोय, पण म्या यो निर्णय नाही घेऊ शकत.